लेखक दीपक तांबोळी. शिपायाने आज जा म्हटल्यावर अशोक केबिनमध्ये जायला निघाला. एक क्षण तो दरवाजातच थबकला. आजचा हा त्याचा 2 वर्षातला 13वा इंटरव्ह्यू होता. आज तरी सिलेक्शन होऊन दे रे देवा, मनोमन त्याने देवाची प्रार्थना केली. मग धडधडत्या हृदयाने तो दार लोटून आत शिरला. समोरच बसलेल्या करारी चेहऱ्याच्या अगरवाल शेठला त्याने नमस्कार केला आणि आपली फाईल त्याच्यासमोर ठेवली. अगरवाल शेठने त्याला साधं बसा म्हणण्याचीही सौजन्य दाखवलं नाही. अरे बापरे, तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनियर आहात अशोक. मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात? अगरवाल शेठने अशोकच्या प्रमाणपत्राकडे बघत विचारलं. अशोक ओशाळवाना हसला. मग म्हणाला, काय करणार सर, 2 वर्ष झालीत. बी होऊन पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे काय करताय वडील तुमचे? गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं. बी झाल्यानंतरच्या या 2 वर्षात तुम्ही काय करत होता? नोकरीच शोधत होतो सर, इंटरव्ह्यू देत होतो. मग एकाही ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं नाही? झालं होतं, भोपाळ आणि दिल्लीच्या कंपनीत झालं होतं. पण एकुलता एक असल्याने आईवडील इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते. तिथं गेलो असतो तर मलाही आईवडिलांची काळजी लागून राहिली असती, म्हणून गेलो नाही. अहो पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती? हो सर, सगळी नॉन टेक्निकल काम असतात. पण इलाज नाही सर, माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. बी झाल्यावर मी नोकरीला लागून चांगला पगार कमवेन असं त्यांना वाटत होतं. मात्र 2 वर्षापासून मी रिकामा बसून आहे. एकुलता एक मुलगा असल्याने ते मला बोलत नाहीत, पण त्यांच्या वेदना मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीत कमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल. अगरवाल शेठ विचारात पडले. गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्या फॅक्टरीत एका मेकॅनिकल इंजिनियरची जागा रिकामी होती. अशोकला तेथे पाठवता आलं असतं, पण त्याला इंजिनियरचा 15-20 हजार पगार द्यावा लागला असता. शेठ माधुरत होते. त्यांनी खेळ खेळायचं ठरवलं. ठीक आहे अशोक, तुम्ही उद्यापासून येऊ शकता. तुम्हाला 5,000 पगार देऊ आम्ही. ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील. मात्र वेळ पडली तर शिपायाचीही कामही तुम्हाला करावी लागतील. येस सर, मला कल्पना आहे त्याची. अशोक खुश होऊन म्हणाला. जसा तो जाण्यासाठी वळला, शेठ म्हणाले, अजून एक, आता तुम्ही इंजिनियर आहात तर आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना? जाईन की सर, ते काम जास्त आवडेल मला. शेठ हसले. त्यांचा हेतू साध्य झाला होता. 2-3 दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलवण्यात आलं. कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजिनियर मिळेपर्यंत तिथेच काम करावं असं सांगण्यात आलं. अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबंधित काम मिळालं याचा आनंद झाला. थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला. मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबंधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले. क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या. त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या. त्याच्या लक्षात आलं की इथले कामगार खूप बेशिस्त आहेत. अवेळी मशीन्स बंद करून तंबाखू गुटखा खाणं, केव्हाही चहा प्यायला जाणं, काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे. प्रोडक्शन मॅनेजरला सांगून त्याने त्यांच्यावर बंधनं आणली. त्यामुळे कामगार दुखावले, पण उत्पादन वाढलं. कंपनीचा नफा वाढू लागला. 3 महिने झाले तरी दुसरा इंजिनियर आला नाही. किंबहुना मॅनेजमेंटचे कुणाला नियुक्त केले नाही. अशोकचा पगारही 5,000 वर गेला नाही. 20-25 हजार पगार घेणारे दुसरे इंजिनियर्स आता त्यांची टिंगलटावाळी करू लागले. महादूत असणाऱ्या अग्रवाल शेठने त्याचा 5,000त कसा बकरा केला यावर हशा फेकू लागला. अशोकलाही ते समजत होतं, पण मोठ्या मुश्किलीने ही नोकरी मिळाली होती आणि जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं. परत आईवडिलांना दुःखी करायची आणि त्यांच्यावर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती.
मध्यंतरी अग्रवाल शेठनी सगळ्या इंजिनियर्सची मीटिंग घेतली. त्यात त्यांनी अशोकची खूप प्रशंसा केली. कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्सलंट असून 20-25 हजार पगार घेणाऱ्या इंजिनियर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे असं ते म्हणाले. तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली. अग्रवाल शेठनी त्याला पगारवाढीचेही आश्वासन दिलं. अशोकला आता फॅक्टरीत 11 महिने झाले होते. अग्रवाल शेठनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही. तो निराश झाला, पण इनामदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती. त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रवृत्तीचे प्रतिनिधी निवडून आले. त्यांनी फॅक्टरीतले वातावरण बिघडून टाकलं. अशोकच्या रोजच्या कामगारांशी बेताल वागण्यावरून आणि काम करण्यावरून कटकटी होऊ लागल्या. एक दिवस तंबाखू खाण्यावरून एका कामगाराशी अशोकचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यवेक्षण हाणामारीत झालं. आजूबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशीन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली. सिक्युरिटीने वाद सोडवला, पण अख्ख्या फॅक्टरीतल्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे तोपर्यंत काम सुरू होणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली. फॅक्टरीच्या डायरेक्टरची तातडीने बैठक झाली आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी अग्रवाल शेठनी अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. काय होणार याची पुसटशी कल्पना असल्याने धडधडत्या हृदयाने अशोक केबिनमध्ये शिरला. या अशोक बसा. जे घडलं ते वाईट घडलं. अग्रवाल शेठनी बोलायला सुरुवात केली. यात तुमची काही चूक आहे असं मला वाटत नाही, पण माझा काही इलाज नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हाला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे. अशोकचे डोळे अश्रूंनी भरून आले. सर, मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठीच होतं. कामगार बेताल झाले होते. केव्हाही मशीन्स बंद करून तंबाखू खाणं, चहा प्यायला जाणं, गप्पा मारणं असे उद्योग सुरू होते. मी त्यांना हटकलं तर त्यांनी सरळ मारहाणीला सुरुवात केली. मला मान्य आहे, 1 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय. तुम्ही चांगलं काम करताय, पण तुम्ही जाणताच 2 दिवसापासून फॅक्टरी बंद आहे. लाखोचं नुकसान होतंय. एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही. सर, पण प्लीज मला काढू नका. मी ऑफिस असिस्टंट म्हणून हे काम करायला तयार आहे. तिथे तर 2 माणसं अगोदरच काम करतायत, त्यामुळे ते शक्य होणार नाही. अशोक आता रडकुंडीला आला. सर, मी माझ्या आई वडिलांना कसं तोंड दाखवू? त्यांना हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल. दुःखाने अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. अग्रवाल शेठनी खांदे उडवले. आय एम सॉरी. तुमचा हिशोब तयार आहे. कॅशियर कडून घेऊन या. अशोक जड अंतकरणाने उठला. दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला. अग्रवाल शेठ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. त्याच्याही मनात विचाराचं वादळ उठलं होतं. अशोकला असं काहीही चूक नसताना काढून टाकणं त्याच्या मनाला कुठंतरी बोचत होतं. एकाएकी त्यांनी निर्णय घेतला. थांबा अशोक. अशोक वळला. त्याने चमकून शेठकडे पाहिलं. या फॅक्टरीतून तुम्हाला काढलं असलं तरी आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉईन करू शकता. अशोकला आपण काय ऐकतो आहोत हे ते समजेना. काय म्हटलं सर? होय अशोक, तुम्ही योग्य तेच ऐकताहेत. तुमची तयारी असेल तर आमचं नाशिक युनिट तुम्ही जॉईन करू शकता. अर्थात त्यासाठी तुम्हाला आईवडिलांना सोडावं लागेल किंवा त्यांना तुम्ही तेथे घेऊन जाऊ शकता. सर, पण तेथे तुम्ही 5,000 पगार द्याल ना मला? अशोक थरथरत्या आवाजात म्हणाला. अजूनही तो संभ्रावस्थेतच होता. अग्रवाल शेठ हसले. नाही अशोक, तेथे तुम्हाला 5 नाही 50,000 रुपये पगार मिळणार आहे. सर, चेष्टा करताय माझी? अशोक अविश्वासाने म्हणाला. नाही अशोक, तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जाताय. तुमची हुशारी, मेहनत, प्रामाणिकपणा पाहून कधीपासूनच ते माझ्या लक्षात आलं होतं. पण नाशिकच्या युनिटमध्ये जागा नव्हती. तिथल्या प्रोडक्शन मॅनेजरने परवाच कंपनी सोडल्यामुळे ती संधी आज अशा प्रकारे चालून आली. तुमच्यावर नशिबाने कामगारांनी आणि आम्ही सुद्धा खरोखरच खूप अन्याय केलाय. आता न्याय करायची वेळ आली. अशोक आनंदला. सर, पण मला 2 दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला. काहीच गरज नाही अशोक. तेथे 2 BHKचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी आहे. बाकी सर्व व्यवस्थाही परफेक्ट आहे. तुम्ही फक्त बॅग पॅक करा.
उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. तुम्ही जोपर्यंत नोकरीत राहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील. अशोकच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले. तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला. शेठजीने त्याला उचलून छातीशी धरलं. अशोक, एक गोष्ट मला नेहमी खटकते. तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागता? 2 वर्ष तुम्ही नोकरी मिळत नाही म्हणून घरी बसलात आणि आता आमच्याकडे जेवढी मेहनत तुम्ही महिना 5,000साठी वर्षभर केली तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला 2 लाख कमवू शकले असता. सर, आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो. ते असलं तरी कुटुंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हाला पाठिंबा मिळत नाही. त्यातून धंदा नाही चालला तर नुकसान होण्याची भीती असते आणि धंदा बंद पडला तर कुणीही मदतीला धावून येत नाही. मग अशा वेळी नोकरीच बरी होती असं वाटू लागतं. अहो, तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा, पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हाला सांगू, मी 2दा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाही तर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुण जातो. ठीक आहे, यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची. 2 मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरू करून दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन. हो सर, मी अवश्य प्रयत्न करेन. अशोकने आश्वासन दिलं तर खरं, पण मराठी तरुणांच्या मनातली व्यवसायाची भीती तो कितपत काढू शकेल याची त्यालाही शंका वाटत होती. लेखक दीपक तांबोळे यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.